नजर लागू नये म्हणून लोक घराबाहेर, ऑफिस बाहेर किंवा आपल्या दुकानांच्या बाहेर कधी कधी लिंबू मिरची बांधतात, कधी काळ्या रंगाची बाहुली बांधतात किंवा मोठ्या डोळ्यांचा एखादा चेहरा वगैरे लावतात. पण तुम्हाला माहिती आहे का, बँगलोरमध्ये या नजरेसाठी अनेक ठिकाणी काय केलं जातं? स्पेशली कमर्शियल कन्स्ट्रक्शन साइट्स किंवा मोठमोठ्या इमारतींच्या प्रोजेक्ट्सच्या बांधकामांच्या जागी लिंबू मिरची काळ्या बाहुलीऐवजी लावला जातो एक मोठ्या डोळ्यांच्या एका महिलेचा फोटो. हा फोटो स्क्रीनवर पहा. मोठे डोळे, थेट कॅमेराकडे पाहणारा चेहरा आणि गंमत म्हणजे पोस्टरवर ना मजकूर आहे, ना जाहिरात आहे, ना लोगो आहे, ना कोणतंही ब्रँडिंग आहे. सुरुवातीला लोकांनी याकडे फार लक्ष दिलं नाही, पण सोशल मीडियावर जेव्हा या महिलेचे हे फोटोज व्हायरल व्हायला लागले आणि या निळ्या साडीतल्या एकाच चेहऱ्याचे फोटोज सगळीकडे का असे प्रश्न विचारले जाऊ लागले, तेव्हा हा ट्रेंड खरं तर चर्चेत आला आणि लोकांनीच ऑनलाईन शोध घेतल्यानंतर या महिलेची ओळख सुद्धा पटवली. तुम्हालाही प्रश्न पडला असेल जर की कोण आहे ही महिला, तर ही आहे कर्नाटकची कॉन्टेंट क्रिएटर निहारिका राव. पण तिचा फोटो कन्स्ट्रक्शन साइट्सवर असा नजर वावली म्हणून का लावला जातोय? तर स्थानिक लोक आणि बिल्डर्स सांगतात की हा फोटो आधुनिक नजर बाहुली म्हणून वापरला जातोय. आपल्याकडे इथं परंपरेनं नवीन इमारतींवर बाहुली, काळी बाहुली, वेगवेगळी चिन्ह लावली जातात जेणेकरून वाईट नजर लागू नये. आता त्याच विश्वासाचं मीम युगातलं नवरूप बनलाय हा कॉन्टेंट क्रिएटर निहारिकाचा फोटो. म्हणजे बाहुलीऐवजी थेट मनुष्याचा, त्यातही एका बाईचा फोटो. काही जण याला अंधश्रद्धा म्हणतात, काही जण याला क्रिएटिव्ह जुगाड म्हणतात, तर काही लोक फक्त एवढंच म्हणतात की ते बँगलोर आहे, तिथे काहीही होऊ शकतं. या सगळ्यात एक मात्र नक्की आहे की हा फोटो जाहिरात नसूनही आज सगळीकडे चर्चेत आहे. नजर लागू नये म्हणून नजरेची बाहुली बनलेला निहारिकाचा हा फोटो मात्र सगळ्यांच्याच नजरेत आलाय. पण नजर बाहुलीचा हे 2.0 व्हर्जन खरंच नजरेपासून बचाव करेल का? आणि अशा गोष्टींवर तुमचा विश्वास आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लगावतीला फॉलो करा.